नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनलवरती मी स्वाती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर आज आपण एकदम झटपट बनणारा नाश्त्यासाठी आणि एकदम चविष्ट रुचकर असा ओल्या कणसांपासून असा एक पदार्थ बनवणार आहोत. जो पदार्थ झटपट बनेल आणि टिफिनसाठी पण तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी देखील करू शकता. चला तर असा हा चविष्ट झणझणीत असा हा पदार्थ, या पदार्थाला तुम्ही काय नाव द्याल हे कमेंट करून नक्की सांगा. चला तर अशा या झणझणीत आणि रुचकर पदार्थासाठी एक लाईक तर नक्की करा आणि रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता, मी इथं ओली कणसं घेतलेली आहेत. आता ही ओली कणसं जी आहेत ती मी 4 ते 5 अशी घेतलेली आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्ही तुमचं प्रमाण तुमच्या ह्याच्यावरती ठेवू शकता. चला तर आता इथं 5 मी इथं कणसं घेतलेली आहेत. कणसं अगदी निबार किंवा एकदम कोवळी पण घ्यायची नाहीत, मध्यम असतात त्या पद्धतीची आपण इथं कणसं घेणार आहोत. जेणेकरून थोडंसं आपण त्याला प्रेस केलं तर काय होईल, त्यातलं जे दूध असतं ते निघालं पाहिजे, अशी ही कणसं आपल्याला हवी आहेत. तर एकदम निबार पण कणसं घ्यायची नाहीत. जर निबार कणसं जर तुम्ही घेतलात तर काय होईल, जो आपला पदार्थ बनणार आहे तो कचकच बनेल. त्यामुळं मध्यम साईजची जी काही कणसं असतात तीच कणसं आपण इथं वापरायची आहेत. आता काय करायचं, एका डिशमध्ये मी काय घेतलेलं आहे, मोठी जी खिसणी असते ती घेतलेली आहे. कारण आपल्याला ही जी कणसं आहेत ती काय करायची आहेत, एकदम छान असे खिसून घ्यायची आहेत. तर वरची जी काही केसर वगैरे असेल तर ते सगळं कणसाचं काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने, मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने ही कणसं काय करायची आहेत, खिसून घ्यायची आहेत. आपल्याला अशा पद्धतीनं किसायचं आहे की जेणेकरून फक्त वरचा जो भाग असतो कणसाचा तोच त्या ह्याच्यामध्ये आला पाहिजे आणि व्यवस्थित असे एकाने एक मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपण इथं सगळी ही कणसं काय करणार आहोत, खिसून घेणार आहोत. अशा पद्धतीचा आपण हा पदार्थ बनवणार आहोत, ज्या पदार्थाला मी चिवडा असं नाव देते. म्हणजे ओल्या कणसाचा चिवडा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला नाव देऊ शकता. चला तर हा जो चिवडा बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला इथं कणसं सगळी खिसून घ्यायची आहेत. तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथे सगळी कणसं खिसून घेतलेली आहेत. त्याचा गर देखील कसा पडलेला आहे ते देखील तुम्हाला दाखवते. कारण एकदम आपल्याला हा निबार कणसाचा करायचा नाही, मध्यम कणसं असतात त्या पद्धतीमधलीच कणसं घ्यायची आहेत आणि असा हा गर पडला पाहिजे. तुम्ही इथं व्हिडिओमध्ये पाहू शकता. अशा पद्धतीने इथं सगळी मी कणसं काय केलेली आहेत, खिसून घेतलेली आहेत. तर आता आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. तर पुढच्या स्टेपसाठी काय करायचं, आपण गॅसवरती एक कढई ठेवायची आहे. कढई घेताना एकदम पसरट अशी कढई घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला हे पदार्थ जे आहे बनणार आहे तो व्यवस्थित आपल्याला उलटपालट करता येईल. तर त्यासाठी मी इथं कढईमध्ये मोठे 2 चमचे इथं मी तेल टाकलेलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडत आली की त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर आपण इथं अद्रक लसणाची पेस्ट म्हणजे दोन्ही मिळून मी अर्धा चमचा टाकलेला आहे. हे सगळं एकजीव करायचं. त्यानंतर 2 मोठे मी कांदे इथं अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत. कांदा थोडासा जास्त घालायचा कारण हा पदार्थ एकदम रुचकर बनतो. तर कांदा छान असा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा. त्यानंतर थोडासा कांदा भाजत आला की लगेचच एक मोठा टोमॅटो मी इथं बारीक कट करून घेतलेला आहे. तो टोमॅटो देखील यामध्ये टाकायचा आहे. आता सगळं एकजीव करायचं. हिरवी मिरची देखील आपण यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. ते देखील आपण इथं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लाल तिखट पण इथं टाकू शकता. चला तर आता हे सगळं छान भाजत आलं की लगेचच त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आपण हिंग टाकणार आहोत. आता हे सगळं एकजीव करून घ्यायचं, मस्त असं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ, चवीपुरतं साखर. साखर मी इथं एक अर्धा चमचा वापरलेली आहे. साखर जरूर टाकायची आहे कारण एकदम स्वादिष्ट असा पदार्थ बनण्यासाठी मदत होणार आहे. लाल तिखट मी फक्त एक कलरसाठी मी एक अर्धा चमचा टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कारण तिखटाचं प्रमाण बघून टाकायचं आहे, कारण हिरवी मिरची पण आपण इथं वापरलेली आहे. आता कांदा आणि टोमॅटो छान भाजत आलं की त्यानंतर आपण हे खिसून घेतलेलं जे कणीस आहे ते सगळं यामध्ये मिक्स करायचं. तर बघू शकता याची जी कन्सिस्टन्सी आहे ती पातळ आहे. जसं तुम्ही हे मिश्रण भाजत जाल तसं हे मिश्रण अगदी सुटसुटीत बनणार आहे. तर आता इथं काय करायचं आहे, हे सगळं मिश्रण उलटण्यानं छान असं पसरवून घ्यायचं. म्हणजे एकसारखं परतवत राहायचं आहे. जेवढं तुम्ही ह्याला छान भाजून घ्याल तेवढं हे काय होणार आहे, मिश्रण
सुटसुटीत बनणार आहे. सर्वप्रथम आपल्याला हे मिश्रण एकदम पातळसर वाटतं, पण जसं याला उष्णता लागेल तसं हे मिश्रण सगळं सुटसुटीत बनणार आहे. चला तर अशा पद्धतीने एकसारखं एकजीव करत आपण मस्त असं हे परतवत राहायचं आहे. थोडंसं काय करायचं ह्याच्यावरती एक झाकण ठेवायचं, म्हणजे झाकण ठेवल्यावर काय होईल की छान असं हे कणीस वाफवलं जाईल, म्हणजे हा जो कणसाचा किस पडलेला आहे तो छान वाफवला जाईल आणि एकदम मऊसूर बनण्यासाठी पण मदत होईल. तर अजिबात कढईला न लागता एकसारखं एकजीव करत राहायचं. थोडंसं त्याच्यावरती एक झाकण ठेवून एक मिनिटभराकरता असंच हे झाकण ठेवून द्यायचं आहे. म्हणजे थोड्या वेळाकरता आपण हे असंच झाकण ठेवून दिलं की छान असं हे मिश्रण जे आहे वाफवलं जाईल आणि मस्त आपला हा सुटसुटीत काय होईल चिवडा बनून तयार होईल. तर याच्यावरती मी झाकण ठेवलं होतं, लगेचच झाकण काढून घ्यायचं आहे. म्हणजे 1 मिनिटभराकरता झाकण ठेवायचं. आता तुम्ही ते बघू शकता की छान असं सुटसुटीत असं हे बनलेलं आहे. तर व्यवस्थित असं पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आहे. इथं परतवण्यासाठी म्हणजे हे मिश्रण भाजण्यासाठी मला कमीत कमी 5 ते 7 मिनिटं तरी लागलेले आहेत. आता काय करायचं हे सगळं मिश्रण मऊ आणि एकदम सुटसुटीत बनण्यासाठी थोडासा काय करायचा ह्याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारायचा, म्हणजे एकदम पाणी ओतायचं नाही. हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाण्याचा शिंतोडा यावरती मारून घ्यायचा. अजिबात कढईला कुठेही लागता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची. म्हणजे व्यवस्थित आपल्याला गॅस लो टू मीडियम साईडवरती ठेवून छान असं हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे. हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं, म्हणजे पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे. पाणी जास्त वापरायचं नाही, फक्त शिंतोडा मारायचा आहे. मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते. अशा पद्धतीने पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आहे. पाण्याचा शिंतोडा मारला की त्यावरती पुन्हा एकदा एक झाकण ठेवायचं आणि थोडीशी वाफ काढून घ्यायची. असा पाण्याचा शिंतोडा मारला तर काय होईल एकदम हे मऊसर असं मिश्रण तयार होईल. म्हणजे तुमचा चिवडा जो बनणार आहे तो मऊ बनेल आणि सुटसुटीत बनण्यासाठी देखील मदत होणार आहे. तर इथं बघू शकता आपण पाण्याचा शिंतोडा मारल्यानंतर थोडंसं झाकण ठेवल्यानंतर उघडून बघितलं तर बघू शकता अगदी सुटसुटीत आणि मस्त असा हा काय झालेला आहे चिवडा बनून तयार झालेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि त्यानंतर बघू शकता अगदी चविष्ट रुचकर असा हा मक्याचा चिवडा किंवा मक्याचा उपमा पण तुम्ही म्हणू शकता, असा हा पदार्थ बनून तयार झालेला आहे. थोडासा लिंबू पिळून घ्यायचा वरून, म्हणजे अगदी चविष्ट असा पदार्थ लागतो. तर हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी देखील बनवू शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये देखील हा तुम्ही पदार्थ देऊ शकता. अगदी गरमागरम वरून थोडासा लिंबू पिळायचा आणि थोडीशी कोथिंबीर भुरभुरायची आणि मस्त असं सर्व्ह करायचं. आहा! काय भन्नाट टेस्ट असते. आणि अगदी स्वीट कॉर्न म्हणजे जे काही आपण इथं कणीस वापरलेलं आहे, स्वीट कॉर्न पण तुम्ही वापरू शकता किंवा साधे मक्याची कणसं असतात त्याच्याने देखील हा पदार्थ छान बनतो. तर हा पदार्थ अगदी पौष्टिक पदार्थ आहे, कारण मक्याचं कणीस हे पौष्टिक पदार्थ आहे. त्यामुळे हा पदार्थ पौष्टिकच बनणार आहे. चला तर अशा पद्धतीने हा चिवडा बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आणि अजूनही कोल्हापुरी तडका चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर